नमस्कार, रोखोकवर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदयन गुड. एमआयएम या राजकीय पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी विरुद्ध शिवसेना असा हा सामना पुण्याच्या रस्त्यावर रंगला. मुस्लिम आरक्षण परिषदेच्या कार्यक्रमासाठी खासदार ओवैसी पुण्यात आले, मात्र त्यांचा हा दौरा चांगलाच वादग्रस्त ठरला. शिवसेनेचा विरोध, पोलिसांनी आधी कार्यक्रमाला नाकारलेली परवानगी, त्यानंतर आयोजकांनी हमीपत्र दिल्यानंतर कार्यक्रमाला मिळालेली सशर्त परवानगी, ओवैसींच्या विरोधात कोंढव्यात शिवसेनेचं जोरदार आंदोलन आणि सर्वात शेवटी ओवैसींचं आक्रमक भाषण, अशा नाट्यमय घटना आज पुण्यात घडत होत्या. ओवैसी आले आणि भाषण करून गेले. सबका साथ सबका विकास म्हणणारे पंतप्रधान मोदी मुसलमानांना आरक्षण देणार का, असा रोखड सवाल ओवैसींनी आपल्या भाषणात केला. मोदींना टार्गेट करण्यामागे त्यांचा नेमका हेतू तरी काय आहे? भाजपला आणि काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा एमआयएमला कितपत फायदा होईल? आक्षेपार्ह विधानं न करता आक्रमक भाषण करून एक प्रकारे ओवैसींनी आपला हेतू तर साध्य केला नाही ना. एमआयएमची ताकद वाढत असल्यानं शिवसेना आक्रमक झाले का? आणि गोरगरीब मुस्लिमांची मतं जिंकण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा एमआयएम यापुढे लावून देणार का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात खास रोकटोक कार्यक्रमात एमआयएमचं आरक्षण कार्ड. एमआयएमचं आरक्षण कार्ड या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया आज नेमकं असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले. अगर हमको नहीं मिलेगा तो नुकसान क्या होगा? नुकसान यही होगा मेरे अजीज दोस्तों कि 65 साल से जो गुर्बत के साइकिल में हम लोग जिंदगी गुजार रहे हैं, जो मुफलिसी के साइकिल में जिंदगी गुजार रहे हैं, वो चलता रहेगा. हम हुकूमत के ऐवानों में बैठने वालों को बताना चाह रहे हैं, चाहे वो महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर हो या हमारे हिंदुस्तान के वजीर आजम मोदी हो या कांग्रेस के इक़्तिदार के लीडर हो, हम तुमको बताना चाह रहे हैं कि एस्पिरेशन इंडिया की जब तुम बात करते, मेरे भी एस्पिरेशंस हैं. एस्पिरेशन इंडिया की जब तुम बात करते, मेरे भी एस्पिरेशंस हैं. मैं भी चाहता हूं कि मेरा बच्चा डॉक्टर बने, मैं भी चाहता हूं कि मेरी बेटी डॉक्टर बने, मैं भी चाहता हूं कि मेरे बच्चे मार्स पर जाए, मैं भी चाहता हूं कि मुसलमान साइंटिस्ट बने, मैं भी चाहता हूं कि स्कूल में नौकरी मिले, मैं भी चाहता हूं कि पुलिस के आईपीएस पे मुसलमान आईपीएस में आए. बताओ, ये तमाम एस्पिरेशंस गलत है या सही? ये हमारे एस्पिरेशंस हैं, ये हमारे उम्मीदें हैं. और हम हिंदुस्तान के वजीर आजम से पूछना चाहते हैं, मिस्टर प्राइम मिनिस्टर, आपने इलेक्शन के दौरान कहा था सबका साथ सबका विकास. आज महाराष्ट्र का मुसलमान आपसे पूछ रहा है, क्या सबका साथ सबका विकास के नाम पर हमको रिजर्वेशन मिलेगा या रिजर्वेशन से दूर करेंगे? ये आपके लिए इम्तिहान है. पाहिलं आपण आज असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले. एक प्रकारे आक्षेपार्ह नाही, परंतु अत्यंत आक्रमक अशी देहबोली, आक्रमक असे शब्द आणि त्याहीपेक्षा सुद्धा मुस्लिम तरुणांना आकर्षित करतील अशी भाषा आणि मुद्दे त्यांच्या भाषणात आज ठासून भरलेले होते. आज याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत धवल कुलकर्णी. धवल कुलकर्णी हे डीएनएचे पत्रकार आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा एमआयएम एकूणच मुस्लिम राजकारण याचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. धवल, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाण. मधु चव्हाण, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि काही क्षणातच आपल्या बरोबर जफर कादरी हे एमआयएमचे नेते काही क्षणात आपल्या बरोबर या कार्यक्रमात सामील होणार आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या सोबत आता या कार्यक्रमात येत आहेत अरविंद सावंत हे शिवसेनेचे खासदार आहेत. अरविंद सावंत, आपलं या कार्यक्रमात स्वागत. सर्वात पहिला प्रश्न अर्थात मधु चव्हाण यांना. मधु चव्हाण, तुम्ही आता पाहिलं खासदार असदुद्दीन ओवैसी नेमकं काय म्हणाले. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणात तुमच्या पोलिसांच्या मते काहीही, आणि तुमच्या पोलिसांच्या मध्ये आज तुमचं सरकार आहे म्हणून मी हा म्हणतोय, पोलिसांच्या मते आक्षेपार्ह असं काहीही नव्हतं, आक्रमक मात्र होतं. आपली प्रतिक्रिया काय? याच्यामध्ये आक्रमकतेमध्ये गर्भित इशाराही होता. आणि अशा तऱ्हेची जी आक्रमकतेची भाषा आहे या देशामध्ये, या देशातल्या जनतेनं पाहिलं, रिचवले, पचवलेली आहे. हा बुडबुडा आहे. हे रजाकार चळवळीचं शेपूट वळवळत राहिलेलं आहे ना, ते ही कुठली मुस्लिम चळवळ वगैरे नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या माननीय पंतप्रधानांनी निवडणुकीच्या काळात त्याच्यानंतर सबका साथ सबका विकास ही जरूर घोषणा दिली. पण या राज्यात, देशातल्या घटनेप्रमाणे मुस्लिम धर्मावर आधारित त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिलं जाणार नाही. आज ॲज ऑन टुडे
या देशामध्ये जे मुस्लिम समाजामध्ये अन्य जाती आहेत, सुमारे माझ्या माहितीप्रमाणे 72,000 जाती उपजाती जगभरात मुस्लिम समाजामध्ये, पंत उपपंत सोडून द्या. परंतु जे ओबीसी आहेत, ज्याला आपण म्हणतो लोहार सुतार वगैरे वगैरे, त्यांनी जर कास्ट सर्टिफिकेट दिलं तर अन्य समाजातल्या लोकांना, ज्या ओबीसीच्या लोकांना, ज्या अदर बॅकवर्ड क्लास असतील का तत्सम असतील, त्यांना ज्या सवलती मिळतात त्या मुस्लिम समाजातल्या या बांधवांनाही मिळतात. त्यामुळे कितीही त्या ठिकाणी ओरड केली त्या ठिकाणी तरी कुठल्याही प्रकारचा प्रभाव त्या ठिकाणी पडणार. आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. यांना मी विचारतो की मुसलमान का बच्चा हेच मोदींनी सांगितलं होतं की एका हातामध्ये कुराण घ्या आणि दुसऱ्या हातामध्ये कॉम्प्युटर घ्या. याचा अर्थ असा की जी तुम्ही भाषा बोलताय ते तुम्ही कधी गेल्यात मुस्लिम वस्तीमध्ये? कुराण घ्या आणि कॉम्प्युटर घ्या असं जरी बोलले असले तरी देखील आज असफुद्दीन ओवैसी यांना जो प्रतिसाद मिळाला, आणि विशेषतः अरविंद सावंत तुमच्या पक्षानं याविषयी जोरदार आक्षेप नोंदवून, तुम्ही पत्र देऊन, प्रचंड आंदोलन करून तुमचे खासदार आमदार त्या ठिकाणी आत गेले, तरी देखील आज तुम्हाला हा शब्द आवडणार नाही कदाचित, पण तुमच्या पुण्यामध्ये आज ठोकपणे भाषण करून असफुद्दीन ओवैसी गेले. तुम्हाला हे सवय लागली अशी बोलण्याची. आमच्याकडे तुम्हाला एका वाक्यात सांगतो, आम्ही आंदोलन केलं म्हणून त्यांच्याकडनं एक अपशब्द आला नाही. हिंदू धर्माबद्दल एकही शब्द ते बोलले नाहीत. हा शिवसेनेचा विजय आहे, लक्षात घ्या. कारण मुळात मध्ये शिवसेनेने विरोध कशाला केला होता? तुम्ही कालची तुमचीच बॉटम लाईन बघा ना बातम्यांची. हिंदू धर्माबद्दल जर काही अवाक्षर बोलले, गैर बोलले, तर ते सहन केलं जाणार नाही. बाकी त्यांना अधिकार आहे की लोकशाहीत काय बोलायचं होतं त्यांच्यासाठी, त्यांच्या माणसांसाठी. त्याच्यावर आमची जी काही मत आहे ती मी मांडेनच. पण मूळ मुद्दा असा आहे की शिवसेनेने जे आंदोलन छेडलं म्हणून मैदानातून सभागृहात जावं लागलं, आणि सभागृहात सुद्धा संयमित भाषण करावं लागले. अग्रेसिव्ह आवाजाने असेल, पण असं वाकडं तिकडं बोलण्याची हिंमत त्यांची झाली नाही, एवढं मान्य करावं अरविंद लागलं. सावंत अकबर ओवैसी जे काय बोलतात ना ते तुम्हीच दाखवा लोकांना, एकदा दाखवा ना हिंमत करून तुम्ही पण. अकबर ओवैसी काय बोलतात ते जनतेला पण कळू दे की आम्ही का बोलतो असं. तर ती पण जरा कधी क्लिपिंग दाखवली तर बरं होईल. सवाल असा आहे की त्यांच्या सभेला मुस्लिम तरुणांची गर्दी, होणारी गर्दी, होणार. आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांच्या भाषणाला मिळणारा प्रतिसाद, याविषयी शिवसेनेचं मत काय आहे? अहो, त्यांच्या समाजाकडनं त्यांना मिळणारा प्रतिसाद यावर आमचं भाष्य असण्याची गरज नाहीये. ते मुळातच जसं आता मधुसूदन रजाकारांच्या MIMचा मूळ नंतर AI लागलं बरं का, ऑल इंडिया हे नंतर लागलं. 1988 MIM माहिती 1927 पासून त्याची सुरुवात आहे ती. आणि म्हणून ती संस्था मुळात अशी आहे की ती फक्त मुस्लिमांच्या संदर्भातच हा विचार करते, आणि ती ज्या पद्धतीनं मुस्लिमांचे विषय मांडते तेव्हा त्याला प्रतिसाद मिळणं मोठं काही नवीन नाविन्य असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये. ते नैसर्गिक आहे अतिशय, आणि ते नैसर्गिक आहे. पुन्हा ती भाषा तशी असल्यामुळे प्रतिसाद मिळतो. पण मूळ मुद्दा असा आहे की त्या प्रतिसादाने आजवर अशीच भाषणं अनेकांनी केली, मुस्लिम लीग पासून केली, सगळ्यांनी केली. प्रत्यक्षात मुसलमान बांधवांना न्याय मिळाला का? प्रत्यक्षात मुसलमान बांधव शिक्षणाच्या प्रवाहात आला का? प्रत्यक्षात मुसलमान बांधवाची प्रगती झाली का? याचा विचार केला तर लक्षात येईल हे फक्त लोकांना लोभावण्यासाठी, अपीजमेंट जसं म्हणतो, ती प्रत्येक जण करतात. आम्ही ती करत नाही. शिवसेना प्रमुखांनी कधी हा विचार मांडला नाही. गरिबी एवढंच लक्षात ठेवा, धर्म आणूच नका, कुणाचाही नको. गरीब म्हणून तर शिवसेना प्रमुख आरक्षणाबद्दल त्यांची कडवट भूमिका होती. आरक्षणाबद्दल कडवट भूमिका ती यासाठीच होती, मग ती शिक्षणामध्ये असेल किंवा आणखीन कुठे असेल, तुम्ही धर्म आणू नका. गरिबी हा एकमेव क्रायटेरिया. एक प्रकारे तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली, तुमचे आमदार खासदारांनी त्या ठिकाणी संघर्ष केला, म्हणून ओवैसींची भाषा जी पूर्वी चिथावणीखोर तुम्हाला वाटायची ती आता केवळ आक्रमक राहिली. परंतु त्यात आक्षेपार्ह असं काही आलं नाही. याचं कारण तुमचा बसला धाक आणि तुमची बसली जरब आहे. धवल कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. धवल कुलकर्णी, तुमचा MIMचा अतिशय चांगला गेल्या अनेक वर्षांचा अभ्यास आहे. तुम्ही त्यांच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आहात याची मला कल्पना आहे. आक्षेपार्ह विधानं न करता आक्रमक भाषणं करून आपला हेतू साध्य करायचा, अशी MIMची आता नवीन स्ट्रॅटेजी आहे. हो, कसं आहे की त्यांचे जे आमदार आहेत अकबरुद्दीन ओवैसी यांनी जी काही जहाल भाषणं केली होती आंध्र प्रदेशामध्ये, त्याचा उल्लेख आता अरविंद सावंत यांनी केलाय. त्यानंतर त्यांना तर कुठेतरी लक्षात आलंय की हेच थोडं एक आपण सॉफ्ट पद्धतीने केलं पाहिजे, म्हणून हाच अजेंडा पण थोड्या सॉफ्ट पद्धतीने. आता मला तुम्हाला एक गंमत सांगायची आहे की आता सतत एक कसं सांगितलं जातं की बा मुस्लिम समाजाला आरक्षण पाहिजे, आणि ते का पाहिजे तर बा आम्ही मागास आहोत, आम्ही गरीब आहोत. वास्तविक पाहता आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा आपल्या कायद्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाहीये की आरक्षण हा गरिबी हटवचा कार्यक्रम आहे. आरक्षण कशासाठी आहे की जे जात समूह होते, की जे वर्ग होते, जे पिढ्यानपिढ्या शतकानुशतकं मागास राहिली किंवा शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं, यांच्या उद्धारासाठी आहे. म्हणजे
सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस. आता गंमत अशी की ओबीसी मध्ये, व्हीजेएनटी मध्ये, एसटी मध्ये, जसं आता मधुजी म्हणाले, अनेक मुस्लिम समाजातले लोक आहेत ना. आता 346 ज्या जाती किंवा वर्ग आहेत ओबीसी मध्ये, त्याच्यापैकी जवळजवळ 65 या वर्गामध्ये मुस्लिम समाजही कव्हर्ड होतो. व्हीजेएनटी मध्ये मुस्लिम समाजातले अनेक लोक आहेत, एसटी मध्ये आहेत, चित्तापारधी असतील किंवा बाकी तत्सम जाती. आता मी तुम्हाला गंमत सांगतो, माझ्याकडे त्यांचा जो आपला ऑर्डिनन्स आहे राज्य सरकारचा, त्यातले एक गंमत सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये ज्या 50 त्यांनी जाती घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कुणाकुणाला घेतलंय की शेख, सय्यद आणि पठाण, म्हणजे जे त्यातल्या त्यात असे वरचे समजले जातात, अशरफ मुसलमान. त्याच्यासोबत कुणाला घेतलंय की जो तेली समाज आहे, मिर्झा किंवा बेग किंवा तुम्हाला सांगतो फरास, म्हणजे एकदम खालचा वर्ग मुसलमानांमधला. आता हे लोक ज्यांना तुम्ही ओबीसी किंवा इतर कॅटेगरीज मधनं या वर्गात टाकलं, हे कसे स्पर्धा करणार या जे एंट्रन्स जे लोक आहेत ना यांच्यासोबत. आता दुसरी एक गंमत तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये काही वर्ग असे अजमेरी किंवा तुम्हाला सांगतो चिस्ती. तर माझा प्रश्न आहे की हे कोण लोक आहेत ना, यांची कुठे वस्ती महाराष्ट्रामध्ये? कारण काय व्यवसाय करतात हे लोक? काहीच नाही. म्हणजे इतक्या घाई गडबडीने यांनी सगळं केलेलं आहे. मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दा नेमका का उचलला जातो एमआयएम कडनं, या उत्तराने आपण जाऊया. आपल्या सोबत ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादु मुसलमिन या पक्षाचे नेते डॉक्टर जफार कादरी आहेत. डॉक्टर जफार कादरी, प्रोग्राम में आपका स्वागत. क्या लग रहा है, आज आपकी जीत हुई या आपकी हार हुई? शिवसेना ने आपको अपनी भाषा नरम करने पे मजबूर किया, क्या हो गया? पहले तो मैं आपका शुक्रिया अदा करता हूं. जो शिवसेना ये क्रेडिट ले रही है कि इनकी वजह से असदुद्दीन अवैसी के भाषण में कोई आक्षेप की चीज नहीं मिल पाई, ये एकदम झूठी बात है. असदुद्दीन अवैसी ने महाराष्ट्र में अब तक 30 भाषण किए हैं. कोई भी एक भाषण में आप बता दीजिए कि कोई ऑब्जेक्शन की बात थी उनकी. असदुद्दीन अवैसी बैरिस्टर है, मेंबर ऑफ पार्लियामेंट है, हमारी पार्टी के अध्यक्ष हैं. उनकी कोई भी भाषा में, कोई भी स्पीच में अनकॉन्स्टिट्यूशनल बात नहीं मिलेगी. अगर ये अनकॉन्स्टिट्यूशनल बात करने का अधिकार तो सिर्फ भाजपा के नेताओं को और शिवसेना वालों को है, जो मुंह को आया बोलते हैं. अरे भाई, आपने तो सुना होगा, मोदी गवर्नमेंट की एक मंत्री ने हरामजादे रामजादे कह दिया. एक ने कह दिया कि 2021 तक ये देश में क्रिश्चियन. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे जफार कादरी. आपण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना याच्यावर तर बोलूच या, त्यांची आक्षेपार्ह विधानं पण आपण तपासून पाहूया तुमच्याकडून. परंतु आतापर्यंत तुमच्या नेत्यांनी औरंगाबादमध्ये असेल, इथे भायखळ्यामध्ये असेल, प्रचाराच्या सभेत कधीही आक्षेपार्ह काहीही वापरलं नाही, कधी तुमच्याकडनं आक्षेपार्ह असं काही बोललं गेलं नाही. तुम्ही फक्त मुसलमानांच्या प्रगतीविषयी सातत्यानं बोलत आलात. तुमच्याकडून घटनेचा कायम आदर केला गेलेला आहे. तुम्ही भारताच्या राष्ट्रगीतावर एका सच्चा भारतीयासारखंच प्रेम करता आणि राष्ट्रगीत लागल्यानंतर कुणी न सांगता चटकन तुमच्या देह आणि मनासकट तुम्ही उभं राहून मानवंदना देता, असं तुम्हाला वाटतंय? यस यस, ऐकून घ्या साहेब तुम्ही. आप बात सुन के लीजिए. पहले आपने ये बात कही थी कि सिर्फ मुसलमानों के विषय की बात होती है. हाँ बोलिए. ये बात से मुझे इत्तेफाक नहीं है. एमआईएम खास तौर पे मुसलमानों की समस्याओं को सामने लाती है, उन पे होने वाली नाइंसाफियों की बात करती है, मगर एमआईएम ने दूसरे जातियों पे होने वाले अन्याय के बारे में आंख नहीं बंद की है. क्या बात. पार्लियामेंट में जाओ खेले के विषय पे लास्ट टाइम भी मैं आपसे कह चुका था. दलित हत्याकांड के मसले को उठाने के बाद असदुद्दीन अवैसी थे. असदुद्दीन अवैसी जाओ खेले को पहले गए, उसके बाद महाराष्ट्र सरकार के मंत्री गए. तो जिन जिन समाज पे अन्याय होता है वहां पर एमआईएम पहुंचती है. एमआईएम की पॉलिटिकल ताकत कम है. एमआईएम को मुस्लिम ब्रांड करना, सिर्फ मुसलमान की पार्टी कहना, मैं समझता हूं असदुद्दीन अवैसी पर और एमआईएम पर ज्यादती है. ये नाइंसाफी की बात है. बरोबर आहे, अगदी तुमचं बरोबर आहे. परंतु जेव्हा या देशामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुस्लिम तरुणांचे स्लीपर सेल्स आम्हाला दिसतात किंवा
ISI मध्ये ISIS मध्ये जॉईन होण्याकरता अगदी कल्याण डोंबिवलीतली मुलं जेव्हा एका ब्रेक नंतर तुमच्याकडून कुठे जाऊ नका पाहत राहा झी 24 तास आपण पाहताय MIMचं आरक्षण कार्ड. MIMचं आरक्षण कार्ड या विषयावर आपल्यासोबत गफार कादरी MIMचे नेते आपल्याबरोबर आहेत. गफार कादरी, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला दोन प्रश्न विचारले. त्यातला महत्वाचा प्रश्न असा होता की स्लीपर सेलच्या बाबतीत नेमकी आपली भूमिका काय आहे, कारण बऱ्याच स्लीपर सेल्समध्ये मुस्लिम तरुण आढळतात आणि त्याहीपेक्षा सुद्धा ISIS सारख्या आंतरराष्ट्रीय अत्यंत दहशतवादी घातक संघटनांमध्ये आज सुशिक्षित मुसलमान जात आहेत. याच्याबद्दल आपलं काय मत आहे? एकीकडे मुसलमानांच्या बॅकवर्डनेस बद्दल बोलता, त्याच्याकरता महबूदुर रहमान कमिटीचा नेहमी दाखला देता, त्याच्यावर आपण नंतर बोलणार आहोत. परंतु या ISIS मधल्या जाणाऱ्या तरुणांबद्दल तुम्ही नेमकं काय केलं? तुम्ही शिवसेना आणि भाजपबद्दल बोलता, मग तुमच्याच धर्मातल्या या अशा धर्मतरिक्याबद्दल का बरं बोलत नाही? पहली बात आप सुन लीजिए, दुनिया के किसी भी धर्म को आपने दहशतवाद से नहीं जोड़ना चाहिए. बात यह है, दुनिया के सब धर्म अमन, आस्ती और सलामती की बात करते हैं. अगर कोई धर्म का मानने वाला आदमी गलत रास्ते पे जाता है, उससे धर्म को बदनाम नहीं करना चाहिए. महाराष्ट्र में स्लीपर सेल्स हैं, ये आपके मुंह से सुन रहा हूं, मगर इस बारे में पुलिस ने चौकसी कर जो दोषी है उस पर कार्रवाई करना चाहिए. मुसलमानों की आबादी महाराष्ट्र में 1,10,00,000 है. इस 1 कोटि की आबादी में अगर 2-4 नौजवान भटक जाते हैं, उनको भी सीधे रास्ते पे आना चाहिए, उन पे भी कड़क कार्रवाई करना चाहिए. हमारे नेता की भूमिका यह है कि जहां जहां कट्टरपंथी और इस किस्म की अतरी की बातें होती है, उसको जड़ से उखाड़ फेंकना चाहिए. और आप हमसे पूछ रहे थे कि इनके विकास के लिए क्या कर रहे हैं. शख्सी तौर पर मैं भी करता हूं, हमारे नेता भी करते हैं. आपको बता दूं कि हैदराबाद में एजुकेशनल इंस्टीट्यूशंस, हॉस्पिटल्स, चैरिटी के काम, उनको शिक्षण देने का काम असदुद्दीन अवैसी कर रहे हैं. उनकी ताकत कम है. औरंगाबाद में मैं भी इंस्टीट्यूशन चलाता हूं, समाज के बनाने का काम कर रहा हूं. अपनी 2 हॉस्पिटल आहे, ये बातें नहीं होना. गफार कादरी, आपली 2 हॉस्पिटल आहेत, त्याचा उल्लेख करायचा राहिला. MIMची 2 हॉस्पिटल आहेत हैदराबादमध्ये, त्याचा उल्लेख करायचा राहिला आपल्याकडनं. आपण आपल्या अनेक सामाजिक कामांचा संदर्भ देत आहे, बरोबर आहे ना? मला एक स्ट्रॅटेजी अशी दिसते, मधु चव्हाण, एक क्लिअर स्ट्रॅटेजी अशी दिसते की असफुद्दीन ओवैसी यांनी संयमित भाषणं करायची आणि अकबरुद्दीन ओवैसी यांनी जहाल भाषणं करायची आणि दोघांनी मिळून आपला प्रसार करायचा. त्याच्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झालाय. अजिबात भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झालेला नाहीये. त्याचं कारण बनातवाला मुस्लिम लीगला या देशातल्या जनतेनं पचवलेलं आहे. ही रझाकार चळवळ आहे. हे या देशाचं जर घटना आम्ही मान्य करतो असं म्हणतात, तर या देशातल्या घटनेमध्ये वंदे मातरमला त्या ठिकाणी महत्व दिलं, राष्ट्रगीताला महत्व दिलेलं आहे, ते मानत नाहीत. एक मिनिट आपण त्यांना विचारूया. गफार कादरी, राष्ट्रगीत चालू झाल्यानंतर, वंदे मातरम चालू झाल्यानंतर या दोन्ही गीतांच्या वेळेला आपण त्याच्या सन्मानार्थ तन मन धन से आपण उभे राहता का? आपण त्याचा सन्मान करता का? वी आर डूइंग इट. हम सम्मान भी करते हैं, आदर से खड़े भी रहते हैं, उसको इज्जत भी देते हैं. बोलते क्या मुंह से वंदे मातरम? वंदे मातरमला सभागृहात सुद्धा, लोकसभेत सुद्धा देखो, मुस्लिम खासदार वंदे मातरम सुरू झालं का निघून जातात सरळ. बहुत अच्छा सवाल, बहुत अच्छा. सभागृहात उभं राहत नाही. अरविंद सावंत आपल्याकडे आहेत. अरविंद सावंत संसदेचे सदस्य है, तो जवाब भी सुनिए भाई, जवाब सुनिए. आपका सवाल मैंने सुन गया हूं, जवाब भी सुन लीजिए. जनगण मना जो है वो राष्ट्रीय गीत है. वंदे मातरम का भी अपना एहतराम और मुकाम है, मगर वंदे मातरम और राष्ट्रीय गीत दोनों बराबर नहीं हो सकते. वंदे मातरम के हद तक हमारी भूमिका यह है कि बात पूरी सुन के तो हो ना भाई, सुनने को क्यों कमजोर पड़ गए आप? बात तो सुनिए मेरी. वंदे मातरम के साथ में यह है कि जमीन की वंदना करते हैं, पूजा करते हैं. चूंकि मुसलमान दूसरे के सामने सर नहीं झुकाता है, उसका अकीदा है, वो एहतराम और अदब से खड़े जाता है. उसके खड़े रहने में उसको मान सम्मान देता है. आपकी ख्वाहिश इसमें है कि मैंने जबान से उसको अदा करता कि नहीं करता. मुसलमान उसको आदर और रेस्पेक्ट से खड़े रहता है. और आपको एक बात बता दूं,
सुप्रीम कोर्ट गलत है. मैं आपको बता रहा हूं, सुनो. लोकसभेमध्ये जेव्हा सुन लीजिए, राष्ट्रगान जर नसतं तर या देशाच्या घटनेनं जे लोकसभा उभी केली त्या लोकसभेमध्ये वंदे मातरम आणि जनगण मन हे दोन्ही गायली जातात. समाज के बच्चे या देशाच्या घटनेनं ह्या दोघांना सन्मान दिला, जनतेनं सन्मान दिला. म्हणून लोकशाही संघाच्या सर्वोच्च सभागृहात ही दोनही राष्ट्रगाणी मुझसे अदा ना करते आणि मग तिथं वो खड़े भी रहता है तो वो एक काफी मिनट, है. गफार जी मधु चव्हाण कुछ बोलना चाहते हैं. मधु चव्हाण बोला. भाई साहब, आप कॉन्स्टिट्यूशन की आपण घटनेची गोष्ट करता. या देशामध्ये घटनेच्या आधारावर, घटनेमध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण मिळत नाही. आता तुम्ही तुमच्या ओएसीनी परवा विधानसभेच्या निवडणुकीत भाषण केलंय की ज्यांनी MIM ला मतदान केलं नाही वो मुसलमानी नाही आहे. आता घटनेमध्ये धर्माच्या आधार, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा धर्माच्या आधारावर कोणाला आरक्षण केलेलं नाही आहे. सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी निर्णय दिलेला होता त्या ठिकाणी. त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी मोर्चे काढलेत आणि 14व्या शतकामध्ये नेण्याचं त्या ठिकाणी तुम्ही काम केलं. आणि मला असं म्हणायचं आहे की समाज, या देशातला हिंदू समाज, ऐका साहेब, ऐका मेरे भाई साहब सुनिए मेरे राजा. या देशामध्ये आपण म्हणाल की मुसलमान काम सुधार करण्यात बिलकुल चाहते. या देशामध्ये मुसलमानामध्ये जातीभेद नाहीयेत. बरेली आणि देवबंदी हे एकमेकाला काफर समजतात. या देशामध्ये शिया सुन्नी एकमेकाला काफर समजतात. अहमदी एकमेकाला काफर समजतात. हा एकमेव देश आपने जरूर कहा की इस देश में या एकमेव देश आहे भारत की जिथे राष्ट्रपती मुसलमान झाले, जिथे न्यायाधीश मुसलमान झाले, जिथे जजेस मुसलमान झाले. परंतु पाकिस्तानामध्ये कुठला हिंदू त्या ठिकाणी जज झाला नाही, कुठला हिंदू त्या ठिकाणी पंतप्रधान झाला नाही. दुसरी गोष्ट साहेब आपल्याला मी विचारू इच्छितो की या देशामध्ये मुस्लिम समाजाच्या विकासासाठी आणि उद्धारासाठी कुठला कार्यक्रम आहे MIM मध्ये? आपकी एक घोषणा है कि ऊपर छाया, ऊपर छप्पर नीचे छाया, भाग हिंदू ओएसी आया. ये कौन सी घोषणा है आपकी? आप जरा बताइए. 15 मिनिटासाठी पोलीस बाजूला हटवा, मग MIM आणि मुसलमान या देशाला तुम्हाला दाखवून देतील. कैसी भाषा है आपकी? क्या करना चाहते हो? एक मिनिट, या सगळ्याचं उत्तर गफार कादरी एका ब्रेक नंतर देतील. परंतु ब्रेकवर जाण्यापूर्वी मधु चव्हाण, तुम्ही अत्यंत आता आवेशपूर्ण सगळं बोललात. तुमचा पक्ष मराठा आरक्षणाबद्दल बोलतोय, मुस्लिम आरक्षणाबद्दल काहीच का बरं बोलत नाही का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका. बरोबर MIMचं आरक्षण कार्ड. MIMचं मुस्लिम आरक्षण आपल्याबरोबर मधु चव्हाण आहेत. मधु चव्हाण, तुमचा पक्ष 33% असणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल हिरीनं बोलतो, पुढे येताना आढळतो, परंतु मुस्लिम समाजाबद्दल मात्र तुम्ही तसं करताना आढळत नाही का? ती मतं तुम्हाला मिळणार नाहीत म्हणून? बघा, मतांची ओट बॅग म्हणून जसं काँग्रेसनी किंवा आता ओएसीची मंडळी बघतायत त्या ठिकाणी तसं आम्ही बघत नाही. काल सुद्धा बघितलं नाही, उद्याही बघणार नाही, आजही बघत नाही. त्याचं कारण असं आहे की मराठा आरक्षण हे हिंदू म्हणून त्यांना आम्ही मागत नाही आहोत आणि ते सुद्धा राजकीय आरक्षण मागत नाहीत. त्याच्यामध्ये आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल आहेत, मागासले आहेत, त्यांच्यासाठी मागतोय. राहिला मुद्दा आता जो आरक्षणाच्या मुद्द्यावर मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री असतील की आमच्या अन्य नेते असतील वारंवार बोललेत की आम्ही अटॉर्नी जनरलकडे ते ओपिनियनसाठी मागवलेलं आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं की आजही ओबीसी आणि अन्य जातीतल्या मंडळींना त्या ठिकाणी मुस्लिम समाजातल्या, आता यांनी सांगितलं तसं मिळतंय. यांची मंडळी किती जात आहेत, त्यांना दाखले मिळाले पाहिजेत, त्यांना सगळे त्या ठिकाणी असलेल्या सवलती मिळाल्या पाहिजेत. कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करत नाही त्यांच्या मंडळी. हे मुस्लिम समाज सुधारला पाहिजे म्हणतात ना. जे सुधारणावादी मुस्लिम मंडळी आहेत त्यांना दफन करून देत नाहीत. आमच्यातले अब्दुल खान, आमच्याकडे खान म्हणून होते, त्यांना दफन करून दिलं नाही. शेवटी प्रमोद महाजन वगैरे यांना विनंती करावी लागली आणि कितीतरी वेळा कसली भाषा करतात सुधारण्याची. मुस्लिम समाजात सर्वांगीण त्यांचा विकास झाला पाहिजे. त्यांच्यातल्या त्या ठिकाणी डॉक्टर, वकील सगळे झाले पाहिजे. अरविंद सावंत, एक वेगळा मुद्दा असा आहे की मग असं सगळं असताना MIMला जो वाढता प्रतिसाद मिळतोय ते एक प्रकारे जी प्रचलित राजकीय व्यवस्था आहे, प्रचलित राजकीय पक्ष आहेत, त्यांचं अपयश नको म्हणाला? अपयश 100% आहे. मुस्लिम बांधवांचं अज्ञान हे यांचं भांडवल आहे. करेक्ट. यांचं भांडवल मुस्लिम समाजाचं अज्ञान आहे. दुर्दैवानं त्या समाजाला ही माहितीच नाही आहे आणि म्हणून शिवसेना प्रमुख सातत्याने जात धर्म विरमण गरिबी म्हणून ज्याला म्हणतो तो मुस्लिम असला तरी होऊ द्या, तो देशाचा आहे ना, त्याची प्रगती व्हायला पाहिजे. त्याला आता तुम्ही पहा, शहाबोनीची केस आपण मुद्दा म्हणून आठवून पहा.
त्या शहाबौद्धला न्याय मिळावा, महिला होती ना, काय तुम्ही केलं? तुम्ही देशाची घटना मानता, या देशाची लोकशाही हाच मोठा प्रश्न आहे आता, लोकसंख्या. त्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजन आलं, तुम्ही मानत नाही. तुम्ही म्हणता आमचा धर्म आम्हाला वेगळा सांगतो, पण देश म्हणून तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा ही सुद्धा त्यागाची भावना असायला पाहिजे. तुम्ही कुटुंब नियोजन मांडणार नाही, तुम्ही आता लोकसंख्येच्या गप्पा करायला लागला का? 1 कोटी आमची जनता वाढली, त्याची भाषा काय होती? त्या अकबरची भाषा होती, आज हम 15 करोड़ है और 10 बरस में देख लेना हमारी आबादी क्या होगी, फिर सामने तुम आ जाओ. ही जी मनात मागच्या बाजूला जी आहे मनामध्ये की आपली लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर आज ना उद्या आम्ही यांना बरोबर धरून दाखवू, हे जे भय भाषणातून निर्माण केले जाते, त्याच्यामुळे बोलणं एक आणि करणं एक आहे. आणि खरा समाजाचा विकास करणं आवश्यक आहे, त्यांना शिक्षण आवश्यक आहे सगळ्यात. ते ज्या एका रिपोर्ट नुसार ज्याचा उल्लेख वारंवार असफुद्दीन ओवैसी करतात तो आहे महमूदुर रहमान रिपोर्ट. काय डबलजी तो रिपोर्ट? मला सांगायचं आहे की ज्या वेळेला मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न येतो असं सांगण्यात येतं की सच्चर असेल, रंगनाथ मिश्रा असेल, तसंच महाराष्ट्रामध्ये जी महमूदुर रहमान समिती होती सरकारने नेमलेली, स्टडी ग्रुप होता तो, त्यांनी सुद्धा सांगितलं की मुस्लिम समाज बॅकवर्ड आहे आणि त्याच्यात एक सजेशन आहे की तुम्ही आरक्षण द्या. पण ह्याच रिपोर्टमध्ये असाही उल्लेख आहे की ज्या काही कुप्रथा आहेत, की म्हणजे तोंडी तलाक असेल किंवा ज्या काही प्रथा स्त्रियांच्या मुळावर उठतात अक्षरशः, तर ह्या प्रथांच्या संदर्भात सुद्धा समाजाने विचार करायची धार्मिक रिफॉर्म्स, धार्मिक सुधारणा. कसं आहे, आरक्षण हा काही उन्नतीचा एकमेव मार्ग असू शकत नाही ना, त्याच्या आरक्षणासोबत काही धार्मिक सुधारणा होणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे. आपल्या बरोबर गफार कादरी आहेत. गफार कादरी, तुमच्या हक्कांबद्दल बोलतायत. आज संपूर्ण भाषण असफुद्दीन ओवैसी यांचं हक्कांबद्दल होतं, परंतु तुमच्या जबाबदाऱ्यांचं काय? धार्मिक सुधारणांच्या जबाबदाऱ्यांबद्दल तुमचा पक्ष का बरं काहीच बोलत नाही? उठसूट महमूदुर रहमान या कमिटीचा उल्लेख केला जातो, परंतु त्यांनी तुमच्यामधल्या कुप्रथांचा, तोंडी तलाकचा, इतर सर्व महिलांच्या बाबतीतल्या अनेक तुमच्यामधल्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्या रिफॉर्मबद्दल, त्याच्या सुधारणांबद्दल सूचना केल्या आहेत, त्याच्याविषयी आपण काहीच का बरं बोलत नाही? का ते तुम्हाला सोयीचं नाहीये म्हणून समाजाला अज्ञानी ठेवूनच तुमचं भांडवल करायचंय? नहीं, पहले तो ये बात सुन के लीजिए कि कुछ प्रश्न हमारे मधु चौहान साहब ने बताए थे, वो एक किस्म की चार्जशीट जैसी थी, उसका जवाब देना बहुत जरूरी समझता हूं. खबर कहां से आए कि जिसने एमआईएम को वोट नहीं दिया मुसलमान नहीं? मैं तो कहीं सुना भी नहीं. ऐसी खबर फैला के ये अवैसी साहब को, एमआईएम को बदनाम कर गए. दूसरी बात, कभी भी मुसलमानों का रिजर्वेशन जात और धर्म की बुनियाद पे होना ये मांगनी नहीं है. हम कह रहे हैं कि डेटा और स्पेसिफिक जो बातें हैं, सच्चर कमेटी की, रंगनाथ मिश्रा की, महमूदुर रहमान कमेटी की, उस पर आरक्षण दिया जाए, क्योंकि पिछड़ा हुआ तबका है. तीसरी बात जो कही गई थी, जिसका मैं खास तौर पे कहना चाहता हूं, भाइयों ने बताया कि वंदे मातरम और राष्ट्रगीत का मामला. सुन लीजिए, भारत का संविधान सबके लिए श्रेष्ठ है, सबके लिए काबिल एहतराम है. केरल के एक स्कूल में एक क्रिश्चियन बच्चे ने राष्ट्रगीत मुंह से अदा नहीं किया, जबान से नहीं कहा, वो खड़े रहता था. वो मैटर गया हाई कोर्ट में, फिर वो मैटर गया सुप्रीम कोर्ट में. सुप्रीम कोर्ट ने कहा यू कैनॉट फोर्स दैट क्रिश्चियन बॉय टू सिंग नेशनल एंथम. स्टैंडिंग ऑफ हिज ड्यूरिंग द नेशनल एंथम इज ए रेस्पेक्ट फॉर इट. तो ये है सुप्रीम कोर्ट का इंटरप्रिटेशन. आप तो खड़े भी नहीं रहते ना भैया, वंदे मातरम मुंह से आप तो खड़े भी नहीं रहते हैं, आप निकल जाते हो. सुनिए, आओ सुनिए, अगर आप खड़े रहते तो भी मैं मान लेता. आप खड़े भी नहीं रहते, बात तो पूरी सुनो ना. सीधा निकल जाते आपका जब वक्त आया तो आपने सब कह दिया, हमारी बात सुनने को तैयार नहीं है. बिल्कुल बिल्कुल, बोलिए. सुनने को तैयार नहीं है. बोला. असफुद्दीन ओवैसी का वो स्टेटमेंट कि ये 5 मिनट 10 मिनट कोर्ट कचहरी में चलेगा, कोर्ट निपटेंगी. इनके पास हरामजादे बोलने वाले पे ना केस होता ना जेल में जाता. हम इस बात को कभी समर्थन नहीं करते कि वो जो नारा है भाग हिंदू अवैसी आया, यकीनन बहुत बुरी बात है. आई कंडेम इट, एमआईएम कंडेम्स इट. इसी बेवकूफ ने बदमाशी से एमआईएम को बदनाम करने के लिए ये नारा कहा होगा. गफार कादरी हमारे मुंह से निकल नहीं सकता. गफार कादरी जी, महमूदुर रहमान कमिटी बद्दल बोला, त्याच्या धार्मिक सुधारणांच्या सूचनांबद्दल बोला. यस, मुसलमानों में धार्मिक सुधारना की बात एमआईएम भी करती है.
औरतों को भी हुकूक देने की बात करती है। हम खुद हमारे स्तर पर वो काम कर रहे हैं। आप हमारे धर्म के बारे में बड़े फिक्रमंद है, मगर आपको रिजर्वेशन देते वक्त पेट दुखता है। एक बात सुन लीजिए पूरी। अभी अटॉर्नी जनरल के पास बैठक गया, जब ये राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस का ऑर्डिनेंस निकला था, दिस वॉज द सब्जेक्ट मैटर ऑफ चैलेंज बिफोर द ऑनरेबल हाई कोर्ट। व्हाट ऑनरेबल हाई कोर्ट डिड? द ऑनरेबल हाई कोर्ट स्टेट द रिजर्वेशन ऑफ मुस्लिम्स इन एम्प्लॉयमेंट. It did not stay the reservation of Muslims in education. जब हाई कोर्ट की बेंच ने इस ऑर्डिनेंस के एजुकेशन के 5% जारी रखा है, तो ये भाजपा की सरकार जो सबके विकास की बात करती, जो बोलती हम वोटों की गिनती नहीं करते, मुसलमानों का आरक्षण देकर पेट दुख रहा, अटॉर्नी जनरल के पास जाके बैठे हैं और मुंह से कोई स्टेटमेंट नहीं आता है। और चूंकि अवैसी ने बोला, इसलिए अवैसी की मुखालफत करना चाहिए। धर्म की बात कर रहा है। आप कहीं भी भाषण सुनिए, अवैसी साहब ने कभी भी मजहब की बुनियाद पर मुसलमानों के लिए आरक्षण की बात नहीं कही है। मुसलमानों में है ना, तुमची आणखीन एक स्ट्रॅटेजी मला दिसते। त्याचं उत्तर गफार कादरी साहेब मला एका ब्रेक नंतर द्या। ती म्हणजे सबका साथ सबका विकास असं म्हणणाऱ्या मोदींना टार्गेट करून नेमकं मुस्लिम समाजाला मोदींपासून वेगळं करायचा आपला डाव आहे का, जेणेकरून त्या समाजाची एक गठ्ठा मतं काँग्रेसकडूनही दूर होऊन तुम्हाला मिळतील, असा तुमचा डाव आहे का? कारण आता ऑल इंडिया आणि त्याहीपेक्षा सुद्धा प्रत्येक दलित शोषिता बरोबर आम्ही आहोत, असा एक नवा स्टान्स तुम्ही घेताना दिसताय महाराष्ट्रातल्या राजकारणाची, भारतातल्या राजकारणाची आणि त्याहीपेक्षा सुद्धा मुंबई महानगरपालिकेसकट 10 महानगरपालिकात येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या मतांच्या ध्रुवीकरणाची ही नांदी आहे का? एका ब्रेक नंतर तुमचं उत्तर ऐकूया। कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास। आपण पाहताय MIMचं आरक्षणाचं कार्ड। MIMचं आरक्षण कार्ड आपल्या बरोबर जफार कादरी आहेत। गफार कादरी, सबका साथ सबका विकास वरून मोदींना टार्गेट करून तुमचा पक्ष नेमका काय मिळवतोय? पहले आपने ये पूछा था हमसे कि आप मुसलमानों को उनसे दूर कर रहे हैं। हमारा तो पहले सवाल यह है कि भारतीय जनता पार्टी के बारे में इस देश के मुसलमान क्या कहते हैं, ये तो आप भी जानते हैं। MIM सिर्फ मुसलमानों की पार्टी नहीं है भाई। MIM गुज़िश्ता महाराष्ट्र के असेंबली इंतखाबात में 7 नॉन मुस्लिम, जिसमें शेड्यूल कास्ट भी थे, धनगर भी थे, उनको भी टिकट दिया है। महाराष्ट्र में तो पार्टी पहली बार जुम्मा 8 दिन में दाखिल हुई है। बहुत लोगों के पेट में दुख रहा है। हैदराबाद में पार्टी है। हैदराबाद की महानगर पालिका का महापौर दलित समाज का था, कई वक्त था। और मैं ये भी जानता हूं कि ऐसे कई कंस्टिट्यूएंसीज वहां पर हैं जहां पर वो एक हिंदू को मुसलमान की अक्सरियत में चुनकर आते। गफार कादरी, और गफार ये कादरी, कहना माझा तुम्हाला छोटासा प्रश्न आहे। तुम्ही इतर सर्व धर्माबद्दल बोलता आता, त्याचा मी अतिशय आदर करतो, परंतु आपल्या पक्षाचं हे जे नाव आहे त्या नावाची फोड जरा माझी चुकते का सांगा। AIMIM याचा अर्थ ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसलमिन। हा जो मुसलमिन शब्द आहे हा इतर कुठल्या धर्माचं प्रतीक आहे असं वाटतं आपल्याला? हाँ, तुम्ही सर्व धर्मांपेक्षा गोष्टी करता का नहीं, हमारा जो आपकी बात कहना है कि नाम से आप समझ गए हैं कि इसमें दूसरी पार्टी को नहीं आ सकते हैं। प्रैक्टिकली हमने साबित कर बताया है आपको। प्रैक्टिकली हमारे साथ में दूसरे समाज के लोग भी आ गए हैं। ये नाम की हद तक मुझे ज्यादा मालूमात नहीं है, मगर मैं कहता हूं आप देखिए हकीकत में क्या बात है। हकीकत में ये बात है कि दूसरे समाज के लोगों को भी साथ में लेकर चल रहे हैं। मला धवल कुलकर्णी आपने एक बात और कही थी, तुम्ही त्यांचं आता निवेदन ऐकलं, त्यांची एकूण स्ट्रॅटेजी महानगरपालिकांच्या निवडणुकांपर्यंत मला जी दिसते आहे ती स्ट्रॅटेजी ही सर्व अशा प्रकारच्या सरकार विरोधी, ज्याला आपण म्हणतो असंतोषाचं वातावरण असणारा जो शोषित वर्ग आहे त्याचा आवाज बनण्याची स्ट्रॅटेजी दिसते। मला तुम्हाला प्रश्न असा आहे की मुस्लिमांना MIM इतर पक्षांपेक्षा जवळचं का वाटू शकतं आणि ज्या शोषित आणि वंचितांची ते आता गोष्ट करतायत त्यांना ते जवळचं वाटणार आहे का? कसं आहे की आज आपण बघितलं ना तर मुस्लिम समाजामध्ये या तथाकथित सेक्युलर पक्षांबद्दल प्रचंड चीड आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही।
काय झालंय की आपण लोकांशी बोललो तर लोक म्हणतात की बघा आम्ही वर्षानुवर्ष काँग्रेससाठी मतं, काँग्रेसला इतर कुठल्याही सेक्युलर पक्षांना मतं देत आलो, पण आमच्या एकूण ऐहिक परिस्थितीत तर काही फरक पडला नाही. 60% आमचा समाज BPL मध्ये आहे. आमच्यात जवळ फक्त महाराष्ट्रामध्ये आपण जर बघायचं आलं तर फक्त 2.2% मुसलमान हे ग्रॅज्युएट आहेत. स्त्रियांसाठी हे प्रमाण अजून कमी आहे. तर कुठेतरी ह्याच्याबद्दल मुस्लिम समाजामध्ये खदखद होती आणि MIM असेल किंवा इतर पक्ष असतील ह्याला कुठेतरी वाट फोडून देत आहेत. आणि महापालिका निवडणुकांसाठी त्यांची अशी स्ट्रॅटेजी दिसते की जे दलित पक्ष आहेत किंवा दलित संघटना आहेत ह्यांच्यासोबत त्यांना एक रेनबो कॉलिशन म्हणतो ना आपण, तसं करायचंय महापालिका निवडणुकीसाठी. म्हणजे आणि असं दाखवायचंय की आम्ही कुठेतरी शोषित समाजाचा एक आवाज आहोत. एक नवीन राजकीय शक्ती उभं राहत आहे असं आपल्याला वाटतंय. त्या शक्तीची जी भाषा आहे प्रेक्षक होती, आता भाषा काहीशी भडकाऊकडून संयमितेकडे गेलेली आहे. ही एक प्रकारे उजव्या विचारसरणीचे किंवा हिंदुत्ववादी पक्ष असं आपण म्हणू त्या पक्षांसाठी दिलासा आहे का धोक्याची घंटा आहे? कारण या बदललेल्या भाषेनं परंतु आक्रमक सुरामुळं काही वेगळा समाज त्यांच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतोय का? काय वाटतं अरविंद सावंत? मला नाही वाटत. दुर्दैवानं मी प्रत्येक वेळा विषाची परीक्षा आहे. ज्यांनी आता जसं मांडलं की पूर्वी सेक्युलर, आता त्या शब्दावर आणखीन वेगळं भाष्य करायची गरज नाही, पण ते समजून ते सतत काँग्रेस बरोबर राहिले. आणि असं वाटलं त्याला की जो अनुभवला ते वस्तुस्थिती आहे की मुसलमान मागास राहिले. आजही उर्दू शाळांपेक्षा मदरशावर अधिक लक्ष. करेक्ट. पण तुम्ही उर्दू शाळा घ्या, मुलांना शिक्षणासाठी काहीतरी करा. आमच्या सरकारनं मागच्या, म्हणजे आपण आमचंच म्हणू, जे काही सरकार असेल त्या सरकारनं भयानक निर्णय घेतला होता. मदरशातील मुलांना थेट 10वीच्या SSC परीक्षेला बसण्याची अनुमती दिली होती. म्हणजे मदरशात तो शिकतो, आपला अभ्यासक्रम शिकणार नाही तरी त्याला 10वीच्या अभ्यासक्रमाला परीक्षेला बसू द्यायचं, म्हणजे पुन्हा मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे असं एक मांडलं गेलं. प्रत्यक्षात काय घडलं? त्यासाठी तुम्ही काय करता? त्यांच्या शिक्षणासाठी काय करता? त्यांच्या उत्थापनासाठी काय करता? आणि नेमकं तेच मागासलेपण आहे आणि तिथेच अज्ञान आहे. आणि त्याच अज्ञानाचा गैरफायदा घेता टेम्पररी चालेल प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी आलेल्या लोकांना. मला एक या ठिकाणी वाटतंय धोका म्हणजे की मुस्लिम समाजाला आयसोलेट करावं आणि मुख्य प्रवाहापासून दूर करण्याचा अतिशय धोकादायक प्रयत्न आहे. सबका साथ सबका विकास याचा अर्थ धर्माला, यांनी जर सांगितलं धर्म माणसाला पोट असतं आणि पोटाला धर्म जात नसते. सबका साथ सबका विकास याचा अर्थ असा माणूस म्हणून जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि सामाजिक सुधारणा ज्या आहेत त्या आम्ही करू इच्छितो. हे त्याची भाषा करत नाहीयेत. हे मुस्लिम समाजाला, तुम्ही बरोबर बोललात, भाषा जरी बदलली तरी वन कॅन रीड बिटवीन द लाईन, 2 ओळींच्या मध्ये काय वाचायचं आणि त्याचा संदेश बरोबर देत आहेत ते. आणि तुम्ही अतिशय वर्मावर बोट ठेवलं होतं की मुस्लिम शब्द आहे. हेच मायावतीने केलं. पहिलं जुते मारो 4 म्हणाले आणि त्यांना 4 जुते मारो म्हणाले. त्या सगळ्या समाजाला त्या ठिकाणी जवळ घेण्याचं नाटक केलं. पण सोशल इंजिनिअरिंग केलं, परंतु ते फार लोकांना त्यांचं नाटक पटलं नाही. म्हणून मला धोकाच वाटतोय की जो आम्ही चालू देणार नाही की मुस्लिम समाजाला भारतीय प्रवाहामध्ये आणावं, राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्यापासून दूर नेत आहेत आणि वेगळी एक शक्ती दबावाचं राजकारण करतायत, जे बनातवालांनी केलं, जे स्वातंत्र्याच्या काळात जिनांनी केलं, आणि ते आम्ही कधी होऊ देणार नाही. प्रेक्षक, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. आम्ही हे होऊ देणार नाही असं म्हटलेलं असताना देखील आम्ही हे करून दाखवूच असं म्हणत शेवटी आज पुण्यामध्ये बंदिस्त ठिकाणी का होईना AIMIM यांनी आपल्या मुस्लिम आरक्षणाचं कार्ड महाराष्ट्रात लॉन्च नक्की केलं. त्याला कितपत प्रतिसाद मिळेल, इतर धर्मांकडून काय प्रतिसाद मिळेल, इतर धर्मातल्या शोषितांकडून काय प्रतिसाद मिळेल हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे. परंतु एक मात्र नक्की, सध्या या पक्षाचं आरक्षण, या पक्षाचं आकर्षण हे मुस्लिम समाजाला वाटतंय आणि ते आकर्षण अधिक वाढण्याकरता आरक्षणाचं जोड कार्ड त्याला त्यांनी जोडलेलं आहे. खरं तर मुस्लिम असो अथवा हिंदू, दोघांनाही विकासाची तितकीच गरज आहे. कारण दोघांच्या समोरचे बेकारीचे, आत्महत्यांचे, अंधश्रद्धांचे, महिलांच्या शिक्षणांचे आणि त्याहीपेक्षा सुद्धा नागरी समस्यांचे मुद्दे अत्यंत समानपणे आहेत. त्याविषयी लढण्याकरता एकत्र येण्याऐवजी सध्या हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढताना दिसत आहेत, एकमेकांविरुद्ध भडकाऊ भाषणं करताना दिसत आहेत. एक जण धमकी देतो, दुसरा प्रत्युत्तर देतो, यातच एनर्जी खर्च होते. ती एनर्जी जर वाचून या प्रश्नांवर केंद्रित केली तर कुठंतरी मला असं वाटतं या आरक्षणाच्या ऐवजी, या गोष्टींच्या ऐवजी आम्हाला हमीद दलवाईंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. यावरच या कार्यक्रमाचा शेवट करतो. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.